नमस्कार, काय विशेष, हाव आर यू. मी तुमचा लाडका अमेय महाजनी आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे, वेलकम आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. बरेच दिवसापासून, बरेच महिन्यांपासून, ऍक्च्युली 1 वर्षापासून असं सगळं प्लॅनिंग चालू होतं की व्लॉग चालू करायचा आहे, व्लॉग चालू करायचा आहे. तुमच्याशी भरपूर काही बोलायचं आहे, भरपूर विषय पण बोलायचे आहे. माझा दिनक्रम काय असतो, मी काय करतो, काय खातो, सगळं तुम्हाला दाखवायचंय, काय शिकतो. ते काही कारणाने होत नव्हतं, पण आय थिंक आज ती वेळ आलेली आहे की आपण आपला पहिला व्लॉग चालू करतोय. सो वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आणि अजून एक सूचना द्यायची म्हणजे मी बरेच भाषांमध्ये बोलत असतो, कारण माझ्या प्रत्येक भाषेचे मित्रपरिवार आहेत, आपले फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सगळ्यांना मनोरंजन द्यायचंय, सगळ्यांना आपल्याला एंटरटेनमेंट द्यायचीच आहे. ते चुकवून चालणार नाही. त्यामुळे मी कधी हिंदीमध्ये, कधी मराठी, कधी गुजराती, कधी मारवाडी, कधी फ्रेंच, इटालियन, इंग्लिश, काय 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 मिक्स होऊन काय भाषा येईल ती जरा समजून घ्या. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण आज पहिला ब्लॉग आपला शूट करतोय. आज तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक अशा ठिकाणी चाललोय की माझ्या एकदम जवळ, म्हणजे मनातल्या जवळची जागा आहे ती आणि माझी फार आवडती जागा आहे. आणि मुंबईपासून साधारण 3-3.5 तास लांब आहे. त्यामुळे बने रहो, स्टे ट्यून्ड विथ मी. तुम्हाला तिकडे नेईन, काय कशासाठी चाललोय, काय काम आहे, कसा चाललोय, काय खाणार आहे, सगळं मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी आणि बने रहो. आपण भरपूर मजा करणार आहोत आणि मग संध्याकाळी परत तुम्हाला सोडेन मी मुंबईला. सो स्टे ट्यून्ड. सो साधारण 8:30 झालेत सकाळचे आणि आता आपण निघालोय पुण्याच्या दिशेने. पुण्याला आपण थांबू नाश्ता करायला आणि काय नाश्ता करीन ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. आणि पुण्याच्या पुढे साधारण 1-1.25 तास लागेल आपल्याला त्या जागेवर पोचायला. सो स्टे ट्यून्ड, बने रहो. हे सिटी मधून बाहेर पडण्याची ना काय एक वेगळीच मजा असते. मला आता ते सिटी लाईफ आता जमत नाही असं म्हणायला हरकत नाही. मजा येते मला बाहेर येऊन. आता मी पुण्यात पोचलोय. मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया. आज आपण नाश्ता करणार आहोत माझ्या पुण्यातल्या वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट्समध्ये, जे आहे पांचाली, जंगली महाराज रोडवर. एवढी अप्रतिम असते ना पांचालीची मिसळ, म्हणजे क्लास, मजा येते तिकडे खाऊन. आणि अजून एक तुम्हाला सिक्रेट सांगायचं म्हणजे, मी इकडे समजा 2-3-4 वाट्या जरी एक्स्ट्रा तरी मागवली ना तरी मला ते देतात, कारण इकडे ना 2-3 कॅप्टन माझे खास मित्र आहेत. त्यामुळे सांगू नका कोणाला, सिक्रेट आहे. नक्की विजिट करा पांचाली ऑन जंगली महाराज रोड. आता चलूया पुढच्या दौऱ्याला, पुढच्या वाटचालीला, आणि बघत राहा, स्टे ट्यून्ड. आता तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की आज आपण कुठे चाललोय. आज आपण चाललो आहे इथे 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 चाललोय आज आपण, पुणे शहराच्या बाहेर, भोर इथे. भोरला जाण्याचा उद्देश काय आहे मी ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन तिकडे पोहोचून. सो बने रहो, माझ्या बरोबर राहा, आणि चांगलं एक सरप्राईज आहे. सो स्टे ट्यून्ड. म्हणजे इकडचे रस्ते बघा, इकडच्या सगळ्या वाटा बघा, इकडची झाडं बघा, म्हणजे एक वेगळीच मजा आहे यार इकडे. मला ना खरंच इकडे येऊनच राहायचंय. बघू आता काय कसं ते जमतंय. लेट्स सी. हो, नमस्कार. आणि फायनली आपण पोचलो आहे भोरमध्ये. आणि सरप्राईज हे आहे की भोरच्या एका गावात मी एक ॲग्रिकल्चर लँड घेतली आहे. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की आपल्याला ती घेता आली आहे. आणि साधारण खरं सांगायचं तर 2 वर्ष 2.5 वर्ष माझं हे सगळं प्लॅनिंग चालू होतं की
लँड घ्यायची आहे पुण्याच्या जवळ लँड घ्यायची आहे, कारण मी बरंच काम पुण्याच्या जवळ करतो आणि योगायोगाने ते जमलं आहे. आणि मध्ये असं होत होतं की जी लँड आवडत होती त्याचा रेट जास्ती होता, मग मी पैसे थोडेफार जास्ती जमवले की ती लँड महाग होत होती. असं करत 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 आमचे एक चांगले मित्र आहेत आणि गुरु आहेत पुण्यामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, असं म्हणायला हरकत नाही आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झालं आहे. आणि आज ते मी लँडवर आता आलो आहे. ऑक्टोबरमध्ये साधारण ऑक्टोबर महिन्यात माझा दस्त झाला आणि 1-1.5 महिना सगळं ते पेपरवर्क आणि त्या सगळ्यात गेला. आणि अभिमानास्पद आहे ही गोष्ट, म्हणजे प्राऊडली मी म्हणू शकतो की आज आपली पुण्याच्या जवळ भोरमध्ये ॲग्रिकल्चर लँड आहे. आणि तसं बघायला गेलं तर मोठं क्षेत्र आहे फार. आणि आत्ता आपलं फेन्सिंगचं पूर्ण काम चालू आहे आणि तेच बघायला मी आज आलो होतो. आणि बघू आता पुढे काय 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 इकडे मी करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत मनात, बरंच. या लँडमध्ये, या मातीत बरंच काही काही आहे मनात, डोक्यात बरेच काही प्लॅन्स आहेत, बरेच काही स्वप्न आहेत. प्लॅन्स नाही म्हणता येणार, स्वप्न आहेत, ती करायची आहेत. सो येत जाईन मी अधूनमधून इकडे, आणि जे जे काही मी इकडे करीन ते तुम्हाला आपल्या व्लॉग्सच्या माध्यमातून दाखवत राहीन आणि तुम्हाला सुद्धा इकडे आणत जाईन. सो या कीप यू पोस्टेड आणि मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी की मी इकडे काहीतरी चांगलं करू शकेन. सो विश मी लक. थँक्यू, धन्यवाद. सो आता जागेवर जे काम चालू आहे त्याची पाहणी करून झालेली आहे. सो आता मध्ये समजा मला थांबावं असं वाटलं कुठे काही खायला तर थांबीन, नाहीतर डायरेक्ट माघारी आपण मुंबई गाठू. भरपूर भूक लागली आहे त्यामुळे आता मी लोणावळ्याला एके ठिकाणी खायला थांबलोय. पटकन खातो आणि मुंबईला रवाना होतो. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट वीक परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन येईन आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असू द्या. थँक्यू, टेक केअर.